पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था असणं गरजेचं आहे। मात्र सध्या कोयता गँग सक्रिय झाली असल्याचं दिसून येत आहे। पंढरपूर शहरात अवैध वाळू उपसा, खासगी सावकारी यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असल्याचं दिसून येत आहे। शहरात मटका बुकीकडून मटका एजंटना देण्यात येणाऱ्या कमिशनमध्ये वाढ केल्यानं अनेक बेरोजगार तरुण या व्यवसायाकडे वळले असल्याची चर्चाही होताना दिसून येते। तीर्थक्षेत्र पंढरपूरची सुरक्षा लक्षात घेत जवळपास 7 कोटी रुपये खर्च करून शहरात विविध प्रमुख रस्ते व चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि यातूनच कुठे काही अनुचित प्रकार घडला तर वाहतूक कोंडी झाली, गर्दी झाली की थेट याची माहिती पोलिसांना मिळते। मात्र या यंत्रणेचा वापर फारसा गंभीरपणे केला जात नसावा अशी चर्चा शहरात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे होत आहे। शहरातील गजानन महाराज मठ परिसर, संत पेठेत तसेच इतरही अनेक चौकात तासनतास थांबून असणारे तरुणांचे टोळके, आडव्या तिडव्या लावलेला दुचाकी यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीही होताना दिसून येत आहे। गेल्या 8 दिवसांपासून कोयत्या गँगनं हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत। यामुळे सर्वसामान्य नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नुकतंच गजानन महाराज मठ परिसरातील घटनेनंतर आज शहरातील कालिका देवी चौक परिसरात उबेद जाकीर तांबोळी या तरुणावर 7 ते 8 तरुणांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला। ऐन सणासुदीच्या काळात पंढरपूरचे वातावरण दूषित होत असून याबाबत पोलीस प्रशासन कठोर भूमिका घेणार का हेच आता पाहावं लागेल।